महाराष्ट्र सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी. ब्लॉक पॅन्थर पक्षाचे राष्ट्रपतींकडे आक्रमक निवेदन. कोल्हापूर. राज्यात संविधान विरोधी वातावरण निर्माण होत असून कायदा सुव्यवस्था कोलमडली आहे. दलित, आदिवासी, अल्पसंख्याक व सर्वसामान्यांवर अन्याय वाढत असताना महाराष्ट्र शासन बघ्याची भूमिका घेत असल्याचा गंभीर आरोप करत महाराष्ट्र सरकार बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी आक्रमक मागणी ब्लॉक पॅन्थर पक्षाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ब्लॉक पॅन्थर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन पाठवण्यात आले असून त्यावर संदीप कोभळे, प्रिया शिरगावकर, दयानंद कांबळे, विश्वास कांबळे, अर्जुन शिंदे, कल्पना कांबळे, प्रियांका माने, तानाजी गोंधळी, प्रवीण निगवेकर, आनंदा सातपुते, सुरेश सातपुते, मधुकर कांबळे, अकुश कांबळे आणि सिद्धार्थ कांबळे यांच्या सह्या आहेत. या निवेदनात राज्य सरकारवर संविधान विरोधी आणि लोकशाहीला घातक ठरणाऱ्या कृत्यांना पाठीशी घालण्याचा आरोप करण्यात आला आहे. दलित, आदिवासी, बौद्ध, ख्रिश्चन आणि मुस्लिम समाजाला लक्ष्य केले जात असल्याचा दावा करत सामाजिक व धार्मिक ध्रुवीकरण वाढत असल्याची भूमिका मांडण्यात आली आहे. राज्यातील वाढती गुन्हेगारी, पुण्यातील कोयता गँगचे थैमान, जातीय व धार्मिक तणाव निर्माण करणारी वक्तव्ये, आमदारांकडून धमक्या आणि सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेवर निर्माण झालेला प्रश्न यांचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. काही विशिष्ट धार्मिक समुदायांना शासनाकडून संरक्षण दिले जात असल्याचा आरोप करत राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर तीव्र टीका करण्यात आली आहे. अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरूनही सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. मातंग विरुद्ध महार बौद्ध आणि इतर 58 जातींमध्ये संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप निवेदनात करण्यात आला. तसेच मागासवर्गीयांच्या विकास निधीचे इतरत्र वळविले जाणे, विद्यार्थ्यांना वेळेत शिष्यवृत्ती न मिळणे आणि नोकर भरतीतील कथित अन्याय यावरही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. प्रशासकीय कार्यालये आणि सार्वजनिक संस्थांमध्ये धार्मिक स्थळांना प्रोत्साहन दिले जात असल्याचा मुद्दाही या निवेदनात उपस्थित करण्यात आला. शासन निधीचा वापर विशिष्ट धार्मिक कार्यक्रमांसाठी होत असल्याने राज्यघटनेतील निधर्मी तत्वाला धक्का बसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी महाराष्ट्रातील परिस्थितीबाबत व्यक्त केलेल्या नाराजीचाही दाखला निवेदनात देण्यात आला आहे. राज्यातील सामाजिक अस्वस्थता, भीतीचे वातावरण आणि वाढते अन्याय यामुळे लोकांमध्ये संतापाची भावना वाढत असल्याचा इशारा ब्लॉक पॅन्थर पक्षाने दिला आहे. दरम्यान या आक्रमक निवेदनामुळे राज्याच्या राजकीय व सामाजिक वर्तुळात चर्चांना उधाण आले असून आगामी काळात या मुद्द्यावरून आंदोलन तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महान कार्य न्यूजसाठी प्रकाश येणापुरे, चंदगड.